सर्वांना नमस्कार. राज्यसेवेच्या परीक्षा संदर्भामध्ये आणखी एक प्रश्न असतो, तो म्हणजे की सर, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास कधीपासून चालू केला पाहिजे आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेचा अभ्यास कधी करायला पाहिजे. आता या प्रश्नासंदर्भामध्ये उत्तरं तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसता यानुसार बदलतात. जसं की मी म्हणेल की ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर राज्यसेवेच्या परीक्षा दिलेल्या आहेत, UPSCच्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यांनी पूर्वपरीक्षा क्रॅक ही केलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांनी आज लगेच म्हणजे आजपासून पूर्वपरीक्षा जी होणार आहे 2025 ती 3 महिन्याने आहे जवळपास. तर आज लगेचच त्यांनी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायची गरज नाही असं मला वाटतंय, कारण तुम्ही ऑलरेडी त्या एक्झाम पॅटर्नबद्दल, त्याच्या ओव्हरऑल पूर्वपरीक्षाबद्दल तुम्ही कॉन्फिडंट आहात. तर तुम्ही आणखी 1 महिना मुख्य परीक्षेचा अभ्यास कंटिन्यू ठेवू शकता आणि कदाचित ऑगस्टमध्ये जेव्हा 2 महिने राहतात तेव्हा तुम्ही पूर्वपरीक्षेचा अभ्यासाला शिफ्ट होऊ शकता. पण जे विद्यार्थी पहिल्यांदाच पूर्वपरीक्षा देत आहेत, राज्यसेवेची असो किंवा UPSCची असो, तर या राज्यसेवेच्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी पहिल्यांदा परीक्षा देत आहेत किंवा ज्या ॲस्पिरंटची या अगोदर कधी पूर्वपरीक्षा क्लिअर झालेली नाही आहे, त्यांना पूर्वपरीक्षेबद्दल तो कॉन्फिडन्स आलेला नसतो किंवा तो अंदाज आलेला नसतो, तर त्यांना मी सजेस्ट करेन की तुम्ही आजपासून किंवा किमान 1 जुलैपासून पुढील 3 महिन्यासाठी तुम्ही पूर्वपरीक्षेच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा, कारण आपल्याला 28 सप्टेंबरला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा द्यायची आहे. आणि राहिला विषय मुख्य परीक्षेचा. ॲक्च्युली मुख्य परीक्षेचा अभ्यास हा नेहमी पूर्वपरीक्षेच्या अगोदर जेवढा होईल तेवढा करून घ्यायचा असतो. मुख्य परीक्षेमध्ये प्रामुख्याने आहे रायटिंग. जर तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यासामधला काही भाग या पूर्वपरीक्षेच्या प्रिपरेशनमध्ये करायचा असेल, तर तुम्ही रोज GS आणि ऑप्शनलचा एखादा क्वेश्चन दोन्हीचा लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. पण जशी जशी पूर्वपरीक्षा जवळ येईल, म्हणजे 2 महिने राहतील, 1.5 महिना राहील, तसं तुम्ही फुल फ्लेज पूर्वपरीक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे. पूर्वपरीक्षेला निग्लेक्ट करून चालणार नाही, कारण पूर्वपरीक्षा ही तेवढीच महत्त्वाची आहे, कारण ती पास झालो तरच आपण मुख्य परीक्षेला क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे आता उरलेल्या 3 महिन्यामध्ये आपला फोकस हा मॅक्सिमम पूर्वपरीक्षेकडेच असला पाहिजे. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर तुम्ही या अगोदर बऱ्याचशा पूर्वपरीक्षा पास झालाय, तर तुम्ही आणखी 15 दिवस 1 महिना तुम्ही मुख्य परीक्षेला देऊ शकता आणि नंतर पूर्वपरीक्षेला शिफ्ट होऊ शकता. पण नवीन विद्यार्थ्यांनी पूर्वपरीक्षेला आत्ताच शिफ्ट होणं गरजेचं आहे, तर तुमचा अभ्यास, तुमचं रिव्हिजन तेवढ्या प्रमाणामध्ये 3 महिन्यात होईल आणि तुम्ही त्या कॉन्फिडन्सनं पूर्वपरीक्षेला जाऊ शकता आणि तरच तुमची ती पूर्वपरीक्षा क्रॅक होऊ शकते आणि पूर्ण सिलेबस कंप्लीट होऊ शकतो. ठीक आहे, तर सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या आणि आजपासून आपल्या पूर्वपरीक्षेच्या तयारीला लागा. नमस्कार.